पण अरे मी एक आई असल्यामुळे ना माझ्या मुलाला काहीतरी चांगलं दाखवता येतं रे हो, मला. हो. त्यामुळे मला आई म्हणून असं वाटतं की मी काय बसून त्याला शिकवते का महाराजांचा इतिहास काय आहे. बरं त्यांचं ते सीबीएसई आणि आयसीएसई बोर्ड मध्ये त्यांना नाही अरे इतिहास हा सगळा त्यांना कुठला कुठला काय ते शिकवतात. 68 शब्दांचा एक धडा आहे फक्त महाराजांवर सीबीएसईच्या सिलेबस मध्ये. म्हणजे हे किती कळणार प्रॉब्लेमॅटिक कसे आहे. आपले महाराज आणि आई वडिलांना वेळ आहे का तेवढा की स्वतःच सगळं काम सांभाळून त्यांना बस बस रे मी तुला शिकवतो. आजी आजोबांना पण आज न्यूक्लिअर फॅमिली झाल्यामुळे आजी आजोबा बरोबर नाहीयेत कोण सांगणार आपल्या मुलांना. मग हे चित्रपट सांगतात मला खूप मजा येते ज्या वेळेला कबीर प्रश्न विचारतो की आग्र्याहून सुटका किंवा स्वारी तू तर म्हणाली होतीस की तुला तो धडा होता आग्र्याहून सुटका आग्र्याहून सुटका. मग दिग्पाल काकू कसं म्हणतोय की स्वारी आग्रा असं कसं काय. म्हटलं तर बघ त्याच्यासाठी फिल्म बघ तुला कळेल की का असं म्हटलंय तो. आणि सगळ्या सायन्ससाठी हे सोपं झालंय. कारण हो वाचनातून किंवा याच्यातून मुलं कंटाळा करतात. पण दृकश्राव्याचं आवडीचं माध्यम आहे, ते बघून फटकन ते आकलन होतं. आणि काय माहितीये का तुला माहितीये की किती ऑथेंटिक इतिहास हा मांडला जातो आपल्या हो, चित्रपटांमध्ये. हो. केवळ एक सिनेमॅटिक लिबर्टी घ्यायची म्हणून काहीतरी चुकीचं दाखवलंय असं कधीच घडत नाही. त्यामुळे मी पालक म्हणून जास्त खुश असते की मला माझ्या मुलाला हा चित्रपट दाखवता येणार आहे. आणि तर काय कलाकार म्हणून भाग आहे या सिनेमाचा तर ते छानच आहे.